बातमी राजकीय वर्तुळातून आहे। अमरावतीत बच्चू कडू यांचं जंगी स्वागत करण्यात आले। प्रत्येक धर्माचा माणूस शिवसेनेसोबत जोडू, आताच्या राजकारणातील व्यवस्था फार वाईट आहे असं विधान बच्चू कडू यांनी केले। जनतेनं नाकारला म्हणून शिंदेंचं नेतृत्व आम्ही स्वीकारले अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली। या संदर्भात बच्चू कडू यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहूयात। बच्चू कडू आणि शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर जर पाहिलं तर बच्चू कडू यांचं पहिल्यांदाच अमरावतीमध्ये आगमन झालेलं आहे। बच्चू कडूंचं जर पाहिलं तर सर्व धर्म समूहाच्या लोकांनी या ठिकाणी स्वागत केलं होऊ शकतो। त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जी आहे बच्चू कडू यांच्या निवासस्थानी कुरळपुंडामध्ये झालेली आहे। आपण बच्चू कडू यांच्याशी संवाद साधूया। हिंदू बांधव का हे सगळ्यांनी फार प्रेम केलंय बच्चू कडूवर आणि त्याच्यामुळे तो जिव्हाळा कायम राहील। त्यांना सगळ्यांना घेऊन अतिशय राष्ट्र निर्माणचं काम कसं करता येईल हा प्रयत्न आपण करू। कुठेही विवाद होणार नाही आणि कुठल्याही धर्माचा चुकला तर त्याला आम्ही सोडणार पण नाही, लक्षात घ्या। आणि म्हणून ही सगळ्यांना घेऊन चालण्याची जी काही आहे, माझा शिवसेनेमध्ये माझीचा चेहरा आहे ना तो भगव्यातला सेवाधारी असेल। बरेच जण भगवेधारी असतात पण मी भगव्यातला सेवाधारी आहे। सगळ्यांना कसं घेऊन जाता येईल, प्रत्येक धर्मातला माणूस एक एक कसा चांगला जोडता येईल त्याच्या विचारासह त्याच्या चांगुलपणासह या राष्ट्राला निर्माण करण्याच्या हेतूनं सगळ्यांना घेऊन कसं करता येईल। माझा चेहरा शेतकऱ्यासाठी असेल, माझा चेहरा दिव्यांगासाठी असेल, वंचितांसाठी असेल, गरिबांसाठी असेल, ती ओळख बच्चू कडूची कायम राहील। पण ते काय झालंय, राजकारणातली व्यवस्था परिस्थिती फार वाईट झाली की जातीवर, धर्मावर, पंथावर, पैशावर, झेंड्यावर, त्याच्यामुळे ही परिस्थिती आमच्यावर आली। जनतेनं नाकारलं म्हणून बच्चू कडूनं नेतृत्व स्वीकारलं। नाही तर बच्चू कडूचा असा बोलायचा, भाषणात सांगायचा आम्ही, अरे आमचा नेता ना या गल्लीबोडीत बसलेला आहे, तो मुंबई दिल्लीत नाही, पण गल्लीबोडीतल्या नेत्यानंच आम्हाला नाकारलं हो, म्हणून नेत्या नेतृत्वाकडे जावं लागलं। सूरज दहाट, लोकशाही मराठी, कुरळपुर्णा, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।